तर म्हणजे खास मी आली आहे भाज्या घ्यायला. तर मी तुम्हाला आता युरोपमध्ये दाखवणार आहे कशा भाज्या मिळतात आणि काय रेट आहे. तर चला तर आता आपण बघूया. हे आहे कॅप्सिकम, असं पॅकेटमध्ये मिळतात, ते बघू शकता. त्याच्यानंतर हे आहे कोबू आहे. इथे कोबूचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक लाल कोबू आहे, एक व्हाईट कोबू आहे. त्याच्यानंतर इथे ब्रोकोली आहे. काही त्या काकड्या अशा मिळतात, जवळजवळ ह्या 200-250 रुपयाला किलो इंडियन रुपीजमध्ये, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे असे वांग आहे 500 रुपयाला किलो. हा लसूण आहे, तुम्ही बघू शकता. हा लसूण जवळजवळ मला 40 रुपीजला एक बसतो. इंडियामध्ये आय थिंक 40 रुपीजमध्ये पाव किलो लसूण येत असेल. इथे आलं आहे, हे आलं तुम्ही बघितलं असेल, हे 400 रुपीजला केजी बसतं. आणि ही काकडी आहे, ते बघा अशा काकड्या पॅकिंगमध्ये असतात. हे जवळजवळ 175 रुपयाला ही एक काकडी बसते. हे बघा 6.19 PNL ला. त्याच्यानंतर इथे असा पुदिना आहे, तर तुम्ही बघू शकता. ह्या कॅप्सिकम आहे, तिथे 12 PNL ला किलो आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे कॅप्सिकम पॅकेट्समध्ये पण इथे मिळतात. हे जवळजवळ 250-300 रुपयाला 3 असतात. टोमॅटो आहे, हे जरा सुपर क्वालिटीचे टोमॅटो आहेत. हे 600 ग्रॅम 17 झुलोटीला आहे, म्हणजे जवळजवळ 400 रुपयाला 600 ग्रॅम. हे आहेत 8 झुलोटीला, बघू शकता तुम्ही. कॅरेट्स मिळतात. कॅरेट असं 5 PNL ला आहे किलो, म्हणजे 5-125 रुपये. स्पिनच हवा असेल तर स्पिनच इथे असा मिळतो 6 झुलोटीला. 150 रुपीजला असा सोललेला स्पिनच मिळतो इथे. ही आहे कांद्याची पात, बघू शकता तुम्ही. ही असे पॅकेट्समध्ये अवेलेबल असतात, 75 रुपयाला एक टिला. हे बघू शकता. हे इथे लेमन आहे, हे इथे एक लिंबू 1 PNL, म्हणजे 25 रुपीजला एक लिंबू मिळतं. आणि आय थिंक आपल्या इंडियामध्ये 10 रुपयाला 4 किंवा 10 रुपयाला 2 किंवा 3 लिंबू मिळतात. हे नवलकोल आहे. इंडियामध्ये असताना कधी नवलकोल आम्ही खाल्ला नाही, पण इथे युरोपमध्ये आल्यावर कळलं की नवलकोलची भाजी पण खूप सुंदर होते. तुम्ही हा नवलकोल बघू शकता. हा जवळजवळ 100 रुपीजला हा एक बसतो इथे युरोपमध्ये. तुम्ही हे पोर बघा कसं असतं, हे सॅलेडमध्ये वापरण्यासाठी असतं. आणि इथे असे बीन्स असतात, घेऊन जरा तुम्ही भाजी याची करू शकता. हे जवळजवळ 13 झुलोटीला असतं, अर्धा किलो. पांढरा मुळा बघा, युरोपमधला हा पांढरा मुळा. हा असे मुळे असतात तिथे, 7 झुलोटीला किलो असतो हा. तर किती फ्रेश आणि किती सुंदर भाज्या आहेत. आता हा फ्लॉवरचा गड्डा आहे बघा, किती पांढरा शुभ्र आहे. हा जवळजवळ इथे 250 रुपयाला किलो असतो. वाव, एकदम फ्रेश भाज्या आहेत, सुंदर. कांदे पण मिळतात, तुम्ही बघू शकता. हे जवळजवळ 125 रुपीजला केजी असतात. लाल कांदे, व्हाईट कांदे असे पॅकेट्स इथे करून ठेवलेले आहेत. परत तुम्हाला जर असा सोललेला कांदा हवा असेल तर असा पण मिळतो इथे. हे सगळे 125 रुपयाला किलो. हा एक कांद्याचा एक प्रकार आहे. आणि जर तुम्हाला असे 2 किलोमध्ये हवे असेल तर असे पण 2 किलोमध्ये त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. हे 9 झुलोटीला असतं बघा, 9 झुलोटीला किलो आहे. नंतर बटाटे पण आहेत बघा इथे. असं 2.5 किलोचं पॅकेटचं आहे बटाट्याचं बनवलेलं. हे जवळजवळ 10 झुलोटीला आहे, म्हणजे 250 रुपयाला 2.5 किलो बटाटे आहेत. अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या भाज्या इथे युरोपमध्ये मिळतात. फ्रेश भाज्या आहेत. तुम्ही टॅमॅटोचे पण प्रकार बघू शकता, किती वेगवेगळ्या टॅमॅटोचे प्रकार आहेत. आणि हे जवळजवळ 11 झुलोटीला किलो, म्हणजे 250-300 रुपयाला किलो बसतात. असे टॅमॅटोचे वेगवेगळे प्रकार आहेत. चेरीज टॅमॅटो आहेत, लॉंग टॅमॅटो आहेत. तुम्हाला पॅकेटमध्ये हवे असेल तर पॅकेटमध्ये अशा अर्धा किलो टॅमॅटोचे पॅकेट्स मिळतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.